आता आपण नाशिकच्या बातमीकडे वळूया। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुलं विक्री प्रकरणात धक्कादायक कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। बच्चीबाई हंडोगे या महिलेने स्वतःच्या गावात विकलेल्या मुलीचं बेकायदेशीर दत्तक पत्र बनवल्याचं समोर आलेलं आहे। केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सिनेस्टाईल कथा लिहित मुलीला दत्तक दिल्याचा उल्लेख स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेला आहे। हे त्र्यंबकेश्वर नाशिकचं तेच प्रकरण आहे ज्या महिलेला 14 मुलं आहेत, त्यातली 6 मुलं तिने विकली। परिस्थिती तिची बिकट, त्यामुळे तिने विकली। पण त्याच घटनेमध्ये एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। 16 डिसेंबर 2019 ला मुलीला दत्तक देत असल्याचं बनावट कागदपत्र तिने बनवलं होतं अशी माहिती समोर आली आहे। बच्चीबाई हंडोगे या महिलेनं आपल्या 12 मुलांपैकी 3 ते 4 मुलांची विक्री केल्याचा संशय व्यक्त होत असतानाच हे धक्कादायक कागदपत्र समोर आलंय। गावातीलच राजू बांगारे आणि सावित्री बांगारे यांनी केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गावातील काही साक्षीदारांच्या मदतीने सहाय्याने आणि सह्या घेऊन मुलीला दत्तक घेतलं। याच बेकायदेशीर स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आलेल्या दत्तकपत्राच्या आधारावर मुलीच्या आईवडिलांचं नाव शाळेच्या नोंदीत बदलण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती बच्चीबाई हंडोगे आणि राजू बांगारे यांच्यातील मूल देवाणघेवाण केल्याचं बेकायदेशीर दस्त हाती लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी थेट आपण बोलूया। लक्ष्मण, काल ही बातमी समोर आली, दिवसभर हलकल्लोळ झाला या बातमीने की आपल्या 12-13 मुलांपैकी 3-4 मुलं या महिलेने विकली तिच्या परिस्थितीमुळे। आज जी गोष्ट समोर येते ती अजून धक्कादायक आहे, काय सांगाल? सुवर्णा, न्यूज 18 लोकमतच्या हातामध्ये जी काही डॉक्युमेंट लागलेली आहे ते डॉक्युमेंट आपण ह्या माझ्या हातामध्ये बघतोय। हे डॉक्युमेंट अवघ्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती हे डॉक्युमेंट तयार करण्यात आलेलं होतं आणि याला दत्तकपत्र आहे अशा प्रकारचं स्वरूप जे आहे ते देण्यात आलेलं होतं। मात्र केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक संमतीपत्र जसं असतं त्या स्वरूपाचं हे संमतीपत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि या आधारावर बच्चीबाई हंडोगे नावाची जी महिला आहे, जिने आत्तापर्यंत 12 मुलांना जन्म दिलेला आहे, त्यापैकी तिचा एक मुलगा मयत आहे, त्यापैकी 5-6 मुलं तिच्याकडे आहे। मात्र उर्वरित 3 ते 4 मुलं तिने विकल्याचा जो काही आरोप केला जातोय अशा स्वरूपाचे काही पुरावे समोर येत आहे। न्यूज 18 लोकमतने सर्वात पहिले ही बातमी ज्यावेळेला समोर आणली त्यावेळेला मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल या सगळ्यांनी त्या मुलांचा शोध घेतलेला आहे आणि या सगळ्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळे मुलं जे आहे 11चे 11 मुलं जे आहे ते आता बाल संरक्षण गृहामध्ये ताब्यामध्ये आहे, अर्थात त्यांच्या ताब्यामध्ये आहे। ही महिला देखील चौकशीसाठी त्यांच्याच ताब्यामध्ये आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा एकीकडे तपास सुरू असताना दुसरीकडे मात्र हे धक्कादायक डॉक्युमेंट हातामध्ये लागलेलं आहे। केवळ 100 रुपयाच्या एका स्टॅम्पवरती एक सिनेस्टाईल कथा लिहिण्यात आलेली आहे आणि ही सिनेस्टाईल कथा लिहून हे दत्तकपत्र जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे। यामध्ये जो व्यक्ती आहे बांगरे नावाचा त्या व्यक्तीने त्या महिलेकडनं बच्चीबाईकडनं या मुलीला ज्यावेळेला आपल्या ताब्यात घेतलं त्यावेळेला एक कथा लिहिली। ती कथा अशी आहे की ही महिला जी आहे बच्चीबाई, तिला आत्तापर्यंत 6 अपत्य झालेले होते आणि तिला 7वं अपत्य ही मुलगी नको होती, ती तिला मारून टाकणार होती आणि त्यामुळे ही बातमी मला कळाली आणि त्यानंतर मी या महिलेच्या घरी गेलो आणि त्यानंतर मी या महिलेला सांगितलं की ही मुलगी जी आहे ती मला देऊन टाक, मी तिचा सांभाळ करेल। आणि ह्या एका वाक्यावर ती महिला यामध्ये असं म्हणतीये की तू त्या मुलीचा सांभाळ कर, ही मुलगी मी तुला दत्तक देते। एवढ्या स्वरूपाचा मायना जो आहे, एक सिनेस्टाईल कथा जी आहे ती या स्टॅम्प पेपरवर लिहिण्यात आली आणि त्यावरती त्या महिलेचा नवराच जो आहे तो साक्षीदार करून घेण्यात आला आणि अशा स्वरूपाची धक्कादायक प्रकार जो आहे तो नाशिकमध्ये हा सगळा सुरू आहे। आणि या महिलेनं हे जे मूल आहे, ही जी मुलगी आहे लक्ष्मी नावाची, ही देत असताना आर्थिक व्यवहार केल्याचा देखील आरोप आहे। केवळ ही एकच मुलगी नाही तर इतर 2 मुलं जे आहेत ते देखील या महिलेने काही शहापूरला दिले, काही तिच्या गावाच्या शेजारच्या गावामध्ये दिले आणि हे सगळं ही महिला का करत होती तर हे सगळं पैशासाठी करत होती अशा प्रकारचा निष्कर्ष देखील काही अधिकाऱ्यांनी, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलेला होता। कारण या महिलेला आतापर्यंत 12 मुलं झालेली आहेत। काही क्षणासाठी तातडीने थांबवते थेट